एकीकडे शेतकरी संपाच्या 6व्या दिवशी राज्य सरकारनं शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा पुनरुच्चार केलाय। 31 ऑक्टोबरपूर्वी शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार असा निर्णय सरकारने घेतल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे। अडचणीमध्ये असलेल्या गरजू शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याची सरकारची भूमिका असल्याचं ते म्हणाले आहेत। राज्याच्या इतिहासातली ही सगळ्यात मोठी कर्जमाफी असेल असं सांगत त्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीला टोला लगावलाय। शेतकरी संपाबाबत सरकारची चर्चेची तयारी असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलंय। आंदोलना आडून राजकीय पोळी भाजणाऱ्यांच्या कुंडल्या आपल्या हाती असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी यावेळी म्हटलंय। सरकारने आपला निर्णय जाहीर केलेला आहे। 31 ऑक्टोबर पूर्वी महाराष्ट्रातल्या अडचणीत असलेल्या गरजू अशा शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात येणार आहे। ही कर्जमाफी माझा दावा आहे की महाराष्ट्रातल्या आत्तापर्यंतच्या कर्जमाफीतली सर्वात मोठी ही कर्जमाफी असेल। कोणाही सोबत चर्चा करण्याची आमची तयारी आहे, मात्र चर्चा त्यांच्यासोबत होऊ शकते जे खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांचे नेते आहेत, पण जे केवळ राजकीय हेतू डोक्यामध्ये ठेवून शेतकऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवतायत, त्यांच्याशी चर्चा करण्यात फारसा काही अर्थ नाही। कुठल्याही राजकीय पक्षाचे लोक जेन्युइन सजेशन घेऊन आले आणि अराजकीय लोकही जेन्युइन सजेशन घेऊन आले तरी राज्य सरकार चर्चा करेल। तिथे दगडफेक झाली आहे, कृषी मालाची नासधूस झाली आहे, जाळपोळ झालेला आहे, रास्ता रोको झाला आहे, तिथे कुठल्या कुठल्या पार्टीच्या लोकांनी ते केलं आहे याची कंप्लीट माहिती। तिथे कोणी शेतकरी नाही आहे, राजकीय पक्षाचे नेते हे त्या ठिकाणी अशा प्रकारे कारवाई करत होते। त्यामुळे शेतकऱ्यांच्या नावाखाली किंवा शेतकऱ्यांच्या मागे लपून आपली पोळी भाजण्याचं काम काही राजकीय पक्ष करतायत। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।